आपल्याला जी खासदार साहेब म्हणत होते त्यांनी 5 लाख रुपयाचा निधी दिला हो, त्यांना टीका करायचा अधिकार का? त्यांनी 2दा तुम्ही बघितलंय किती जण तुझं करलेत त्यांनी एवढ्या वर्षात तुळजापूरसाठी त्यांनी 5 लाख रुपयाचा निधी दिलेला आहे आणि त्यांनी विकासाच्या गोष्टी बोलत आहेत. त्यांना ते अधिकार नाहीये आणि ती जी म्हणाल ती त्यांच्या उमेदवाराला तुम्ही उभा राहा, मी प्रत्येकाच्या घरी येणार आणि सांगणार तुम्ही घरी जरी आलो तुम्हाला इथं मत मिळणार नाही. तुम्ही आधी 5 लाख रुपये निधी दिला का त्याचं उत्तर द्या, मग लोकांना बोलावं. राहिले टिकेचा विषय, टिकेला आम्ही उत्तर देत ना. आता पिंटू मला सांगितलं सज्जनराव आम्ही सगळे एकत्र का आलो, कारण आम्हाला लोकांचे कामं करायचे. त्यांनी पूर्वी कामं करत होते, मी काम करत होतो, अजून सर्वांच्या मिळून एकत्र येऊन तुळजापूरचं कसं काम राणाच्या नेतृत्वात करायचे त्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलेलो. उगा आलो का त्यांनी तर सज्जनरावने तर इथं 300 मताची लीड घेतली होती, गावात कुठं मला लीड घ्यायला आली नव्हती, पण काम केलंय. पिंटू मालक रेखाड ब्रेक 700 मतांनी निवडून आले. एकत्र येऊन तुळजापूरसाठी काम करण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो. ह्यांना फक्त मला विरोध करायचा आहे म्हणून एकत्र आहेत. दुसरं काय काम आहे यांचं? त्यांनी दुसऱ्या गोष्टीवर बोलायलेत का आपल्याला की आम्ही काय काम करणार आहोत, आम्ही काय काम केलंय? आम्ही काम केलंय, आम्ही कामच करत राहणार आहोत. कारण राणाचा जे अजेंडा आहे ही सगळ्या तुळजापूर भाषेचा अजेंडा आहे आणि सगळ्याचं चिन्ह कमळ आहे. आपल्या बाकीच्या गोष्टी तर सगळ्या माहित आहेत. मी आज आमच्या गावात हिंडता, तुम्हाला गावात विकास झाला दिसतो का नाही? दिसतो का नाही? तुमच्या धाराशिव मध्ये कसं आहे? आपण आपल्या भागामध्ये फिरत